गाइस वेलकम टू माय चॅनल आणि आलोय आता जटायू पाषाणला. अरे डांब वाल्या थांब बाबा. तोबा 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 सारा मूड खराब है रे. सुबह सुबह किसका नाम ले लिया तूने? काय थडागली टमटम वाल्याने काय थडागली गाडी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये. तर आत्ता सध्या तिरुवनंतपुरममध्ये डायरेक्ट दुसऱ्या दिवशी व्हिडिओ चालू केला. म्हणजे आल्या आल्या आम्ही फ्रेश झालो, आंघोळ केली, थेट गेलो श्री पद्मनाभ स्वामींच्या दर्शनाला. तर दर्शन वगैरे रात्री एकदम मस्तच झालं. रात्री 8 वाजेपर्यंत सगळं दर्शन वगैरे घेऊन रिकामं झालो. लागलंच जीवन आम्ही रूमवरती आलो. त्यानंतर काही व्हिडिओ वगैरे चालू केला नाही, कारण पद्मनाभ स्वामींच्या इथं कॅमेरा वगैरे काहीच नेऊ शकत नाही. जसं मीनाक्षी मंदिरात होतं सेम तसं इथं सिच्युएशन आहे. पण समाधानकारक आहे, मनाला शांती देणारं मंदिर आहे. अप्रतिम अनुभव आहे आतला. लुंगी आणि हे पाहिजे, लुंगी हां, आणि कंपल्सरी पूर्ण मोकळी बॉडी पाहिजे. म्हणजे एक लुंगी कमरेला आणि शरीर पूर्ण उघडं. एक शॉल घेऊ शकता, पण दर्शनाच्या वेळी ती कमरेला बांधली तरी चालतंय किंवा नसली तरी चालतंय. पूर्ण उघडी बॉडी ठेवायला लागते. हा एक इथला नियम आहे. तुम्ही बाहेरचं कापड वगैरे काहीही घेऊन जाऊ शकत नाही आतमध्ये. आणि जरी तुम्ही कपड्यात तिथं पोचलाच तर तिथं सगळी सोय आहे. तुम्हाला लुंगी मिळते, तुमची कपडे ठेवायला कबड वगैरे सगळं लॉकर मिळतं आहे. पण आतमध्ये साधा वायरीचा तुकडा पण नेऊ शकत नाही, एवढं स्ट्रिक्ट आहे तिथं. त्यामुळं कालचं तर काय तिथलं शूटिंग फारसं नाहीच आहे, म्हणजे नाहीच आहे. आमच्याकडे मोबाईलच नव्हते. तर आता इथनं निघायचं आहे जटायू पाषाणकडे. इथनं जवळपास 60-65 किलोमीटरचं अंतर आहे. जरा लवकर निघायचं विचारत होतो आम्ही, पण जरा झाली गडबड. जवळपास 9:30 वाजायले. आता जटायू पाषाण इथून आहे 60-65 किलोमीटर म्हटल्यावर एक ते दीड तास लागणारच. कारण जरासा रोड पण कसा आहे बघितला पाहिजे. मॅपला तरी टायमिंग दाखवतो आहे तेवढं. आवरलं बऱ्यापैकी सगळ्यांचं. ग्रुपचे वाघ आले ते आवरून. आता सगळ्यात शेवटला येणार म्हणलं वाघच म्हणायचं. आला बाबूराव. जुनं वाघ बघायचं, जुनं वाघ अजून यायला लागले. जुनं वाघ अय बँडेज पट्टी काढली का? जुनं वाघ. अभि कसं वाटलं काल दर्शन? हे या क्लोजअप आहे की उन्हात आहेस तो, अर्धा उन्हात दिसतोयस. पद्मनाभ स्वामींच्या मंदिरात एवढं जबरदस्त प्रसन्न वाटलं. पण सिक्युरिटी भरपूर टाईट आहे. पोलीसवाले पण आहेत, पोलीसवाले पण आतमध्ये उघडे आहेत, उघडे आहेत सगळे, लुंगीवर आहेत. त्यांना पण आतमध्ये अलाउड नाही आहे. त्यांचा ड्रेस कोड होय भरपूर स्ट्रिक्ट भरपूर आहे. लुंगीलाच तिने ते कमरेला बांधले, म्हणजे पोलीसचा टॅग बांधला असा कमरेला, म्हणजे ती ओळखावं की हा पोलीस आहे. आतमध्ये लय भयंकर कडक आहे. आणि आपल्या माणसांना, मराठी माणसांना इथे शून्य किंमत आहे. नाही वाईट वाटलं, वाईट इंग्लिश वाटलं. बोलत ना हिंदी बोलत ना कुठल्या गोष्टीत सपोर्ट करत, नुसतं अंगावर खॅश करून अंगावरच येतात. एक प्रश्न डबल विचारायचा नाही त्यांना. डबल विचारलं की त्यांना लगेच राग येतो. हिंदीत बोलायचं नाही त्यांच्याबरोबर. मल्याळममध्ये बोलते ती, एकतर काही कळत नाही आणि डबल विचारलं किंवा आवाज वाढतोय त्यांचा. अशी अवस्था आहे इकडे. बॅटमॅन जोडलेला आहे सगळ्यांनी, म्हणजे काही जणांनी सुपरमॅन जोडलेला आहे इथं. मामांच्या सुपरमॅनचा गुडघा निकाळलाय. अरे नानानीवर सुपरमॅन कुठे लावला? इकडे बॅटमॅन आहे. नानांचा सुपरमॅनचा काय नादच करायचा नाही. तिने तर काय टॉपलाच लावून ठेवलेला. हे बघा, गाडीच्या फ्रंटलाच अडकवलाय. अरे हिकंड एक डोळा बघल, हिकंड एक डोळा बघल, दिसणार नाही. कसं दिसणार तेच नाही. हिकंड एक डोळ्यानं बघायचं आणि हिकंड एक डोळ्यानं बघायचं, म्हणजे पुढला व्ह्यू दिसतोय आपोआप. 2 नवीन खोंडा आले. ती कसं वाटलं? दक्षिण भारताचं माणुसकी कशी वाटली सोप्या भाषेत? दक्षिण माणुसकी भारतात बघितली का नाही तर एकदम भंगार आहे. कारण की जी माणसं भेटतात, म्हणजे काय माणसं चांगले आहेत, काय खेकसा बाज आहेत, अतिशय बाद आहेत. आणि सावली दी घ्या त्यांचा विषय म्हणजे काल एक ऑटोवाला आम्ही हे बोलवला, म्हणजे उबरवर आला. OTP फक्त आम्ही मोबाईल ठेवून जाणार होतो रूमवर, म्हणून OTP बघायला वरती आलो, तर निघून गेला डायरेक्ट वरडून.
म्हणजे त्यांच्या डोक्याची मेंटॅलिटी हल्ल्यागत आहेत जराशी. ठराविक स्पॉट सोडलं हा तर बॅडच रिव्ह्यू आहेत सगळीकडे आम्हाला. म्हणजे मोजकी माणसं चांगली गावल्यात, होय नाहीतर सगळी माणसं खेचा खेचीत आहेत. पहिल्या दिवशी माणूस कसा गावला आपल्याला, होय डायरेक्ट किचनच किचनच दिलं हातात. काय करायचं ते करा, काय खावायचं ते खावा, काय पण करा. मसाला सामान बेसाला सगळं free. फ्री सामान, काय जेवण करायचं ते करून खावा. आणि मला पण द्या. आणि मला पण त्याची आवडला. मला कोल्हापुरी चव बघायची आहे म्हटला तुमची. नाना या आचार्य आले आपले, कोल्हापुरी चवीचे आचार्य आले. अरे कॅमेरा पण आजपर्यंत तरी जेवण छान मिळाले. जेवण चांगलं मिळालं, जेवण सगळीकडे छान मिळालं. फक्त दुकानदार काय काय अशी भेटली. ते चालायचं कसं आहे, महाराष्ट्रात सगळा नाही. होय, महाराष्ट्रात जशी प्रेमळ माणसं आहेत तशी इतर ठिकाणी नाहीत कुठं. इथं श्री पद्मनाभ स्वामींच्या इथं आम्ही अण्णा हॉटेल म्हणून एक आहे, तिथं स्टे केला होता. इथं पाठीमागं बोर्ड दिसेल. चांगला हॉटेल, चांगला आहे, माणसं चांगली आहेत, कमी भाड्यात चांगली फॅसिलिटी आहे त्यांची, त्यामुळं हॉटेल बेस्टच आहे त्यांचं. तिरुवनंतपुरमला टाटा करण्याची वेळ आलेली आहे. सिग्नलला थांबून आपली गाडी आणि आपण दोघं पण तापलेलो आहे पगळ. लय गरमी, भयंकर गरमी. 10 वाजले बाहेर पडायला, 1 तास लेट झाला बाहेर पडायला. इकडं जरा नियम कडक आहेत बरं का. तुम्ही रात्री म्हणजे तुम्ही जर 2 व्हीलरवरनं फिरत असला, तुम्ही दोघं असला तर दोघांचं हेल्मेट कंपल्सरी आहे इन सिटी. असं नाही की बाहेर जाताना वगैरे कुठं, सिटीतच तुम्ही दोघांनी पण हेल्मेट घातलं पाहिजे. नाहीतर पूर्णपणे CCTVमधनं कॅप्चर करून डाव्या हाताला यायचं आहे, डाव्या हाताला यायचं आहे, डाव्या हाताला यायचं आहे, डाव्या हाताला यायचं आहे. तुम्ही जर बिना हेल्मेटचा असाल तर ट्रॅफिकला अडवत नाही. तो कॅमेरा डायरेक्ट तुमचे नंबर प्लेटचा फोटो काढतोय, थेट बिल येते तुमच्याकडे थेट. हाय टेक्नॉलॉजी करून ठेवलेली आहे पूर्ण गावात. सिटी सॉरी सिटी, शहरी भागात. तोबा सारा मूड खराब दे रहा है. सुबह किसका नाम ले लिया तूने? आगा काळं कुळकुळीत झालं की राव. कुठं मध्ये यायला लागलाय भाऊ. कार्ड अवेलेबल, कार्ड हा. अभी जा रहे साउथ इंडिया होल, चेन्नई से स्टार्ट किया था, महाराष्ट्र के हैं हम. फुल कर दो, फुल स्ट्रेट पकड़ो. इनसाइड रॉड स्ट्रेट, पाइप स्ट्रेट. ओके स्ट्रेट. पेट्रोल बाहेर आहे का? काय म्हणताय रे, काय म्हणताय? थांबा जरा सांगतो तुम्हाला. स्टॉप. इनफ. कसं आहे 800ला सुरक्षा कवच, गंधगोळीने सगळीकडं हाताचं ठसं टिकल्या बिकल्या लावून ओकेमध्ये गडी देवदर्शनाला बाहेर पडले ती फॅमिली घेऊन. मागं ओम काढले, सगळीकडे गंधगोळीच्या टिकल्या लावल्यात गाडीला. प्रोटेक्शन कवर. म्हणजे आम्ही ज्या ट्रॅव्हलर बघितल्या आधीमध्ये देवदर्शनासाठी बाहेर आलेल्या, भयंकर येतात तिकडं ट्रॅव्हलर देवदर्शनासाठी. त्या अशाच गंधगोळीच्या टिकल्या वगैरे, ओम स्वस्तिक वगैरे, त्रिशूल लय काय काढतात डिझाईन. अरे डांबवाल्या थांब बाबा. तर आता इकडं जटायू पॉईंटला फाटा फुटलेला आहे. रोडपासून आत फक्त 200 मीटर अंतरावरतीच आहे. आता फक्त तिकीट वगैरे कुठं काढायचं आहे जरा बघितलं पाहिजे. आपण पण पहिल्यांदाच आलो आहे त्यामुळं. तिकीट काउंटर हां ओके चला स्ट्रेट चला. समोरच आहे जटायू काउंटर. पार्किंग इधर ही आहे, अंदर आहे. हे मोबाईल कोणाचा वरच्यावर आहे का? हाय माझाच आहे. खतरनाक. Where is the bike parking place? Here is the 2-wheeler bike parking place.
वेलकम टू माय चॅनल. आणि आलोय आता जटायू पाषाणला. आता वॉकिंगचं तिकीट काढून झालेलं आहे आपलं. वॉकिंगचं तिकीट काढून आपण आता म्हणलं आपण हाय तर बाण तर चालत जाऊया. मामांचं नानांचं तिकीट नानांचं मामाचं तिकीट काढून दिलेलं आहे रोपवेचं. कारण आम्ही आल्यानंतर त्यांनी जाणार आहेत. कारण आपलं सामानावर लक्ष ठेवायला कोण ना कोणतरी थांबायला लागणारच होतं. नाना मामा म्हणले मी मागं थांबतो, तुम्ही जाऊन या. ड्रोनचं काय झालं? चालत ड्रोनचं काय झालं? ड्रोनचं वर जाऊन विचार. मी घेतलाय संघ वर जाऊन आणखी विचारायचं. चला इथं पण चेकिंग आहे वाटतं. कसा आहे वरच्या चेकिंग सिक्युरिटीला आलो. त्यांनी बॅग चेक केली तर त्यात आपला कॅमेरा आणि ड्रोन होता. ड्रोन अलाउड नाही आणि M50ची बॅटरी संपलेली आहे. त्यामुळं सगळीच बॅग दिली नानांच्याकडे. या अशा पायऱ्या चढून जायचं आहे वरती, बघू शकता. हाय काय 10% झालं नाही तर वर तोंडाला फेस आला. किती म्हणलास? किती टक्के? 10%. 5% चालू झालंय का? 5 म्हणायला काय जाते 10%. प्रोत्साहन वाढलं पाहिजे पोरांचा. शेवट आलाय शेवट. झालाय आपला. पण एक गोष्ट आहे, नाही जटायू पाषाणला जर ड्रोन नाही उडवला तर जटायूची मूर्ती बघायलाच मिळत नाही, डोळ्यात बसतच नाही. माणसानं बघायची कशी आणि जे घरातनं बघणार तिने कशी बघायची परत. असं आहे. सिक्युरिटीला इथे एक चेकिंग आहे बघा. हे बघा चेक करायला लागलाय. ओहो ही लांबडे ती एक धरायची. आणि असं मोकळ्याला मोजायच नाही काय. नाही नाही. बघा पाणी संपलं. पाणी पाणी संपलं. इथं पाण्याच्या स्टॉपला एका थांबलो. बाटली एक तर आणून देत नाहीत आणि इथं पाणीच संपलं. अरे वा वा वा. मस्तपैकी गुहेत आत एंट्री मिळालेली आपल्याला. अरे ये तो मेरा फर्स्ट टाइम था. तारे जमीन पर. हाउ द जोश. वाईट पोचलोय आता. ह्या बघा तुम्ही बघू शकता जटायू पाषाण आहे इथं जवळच. कडलाच आहे आपल्या उजव्या हाताला. तर बरं आहे. पायऱ्या परत आणि जिसमें दम तो फक्त बाजीराव शेंगाम. चलो आहे का? आई इथं काय लेखानं धापलताय आयला अवघड आहे बाबा. रोपवे निघालाय बघा कसा. अलगत डुलगत त्या कंटेंटमध्ये बोलाय पण येईना फास्ट. लय चाललो बेकार. हालेलुया. भयंकर त्रास. ज्ञान द्या बाबाजी, ज्ञान द्या. ज्ञान द्या आम्हाला ज्ञानी बाबा. काय ह्यासाठी काय? हा चप्पल बाहेर काढा. हा भीमला जावा जरा. बघा धापलला असा. बघा बघा आम्ही उभारलो. इकडं बघा. बसून मोकळा झाला. परत्या इकडं बघा. बघायची कपड्याची नाही बघ इकडं बघायची पण ये capacity. मेरा पसीना. नाही खरोखर पाठीमाग जटायू पाषाण आहे. आता त्या सिक्युरिटीवालीनं आपला ड्रोन बाहेरच ठेवा सांगितला. पण आता शंका अशी आहे की जटायू पाषाण एवढं मोठा आहे. जटायूचा स्टॅच्यू पुतळा जो काय बनवलाय तो त्याच्या एक नकापाशी गेलो पंखाचा तर तरी पण कळणार नाही किती एका नजरेत बसणारच नाही, एवढा मोठा आहे. आणि इथून बघायचं काय, एक कोपरा ड्रोन असता म्हणजे हाय स्पीडनं मस्तपैकी ड्रोन उडवला असता. वरती अख्खा स्क्रीनमध्ये जटायू दिसला असता. तुम्हाला पण दिसला असता. नाही एवढं ड्रोनला पैसे घालून आणि इथं वर आणून काय उपयोग न झालंय काम. जाईल तिथं ड्रोनला बंदी केल्या. जाईल तिथं लई त्रास. आताच लिंबू पाणी घेतलेलं आहे. एकदम मनाला शांती दिली लिंबू पाण्याच्या. एकच घोट लिंबू पाणी प्यालो पण जबरदस्त मग असा एकदम शांत झाला. पण आता त्या बरोबर इथं पोचलोय आता. पाठीमागं जटायूची मूर्ती आहे पाठीमागं. तुम्हाला दाखवतोच. फक्त 1 मिनिट जरा लिंबू पाणी. मस्त मस्त लिंबू पाणी. एवढं पायऱ्या चढून आल्यावरती स्वर्गाचं दार उघडलं का झालं लिंबू पाणी.
पाठीमागे जटायू पाषाण आहे. आता हे कॅमेऱ्यात संपूर्ण दिसतंय, कसं दिसतंय की आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेलच. ड्रोन असता तर आणखी सुंदर दिसलं असतं असं माझं तरी मत होतं. पण जे आहे ते आहे. इथंपर्यंत बघायला मिळालं हेच नशीब आहे. हा इथं आहे ग्लासमध्ये तयार केलेला व्ह्यू पॉईंट. इथनं सगळा खाली डोंगर काढा दिसायला चालू होतो. या हे बघा, इकडे सगळा खाली डोंगर कडा आहे. मूर्तीवरती शक्यतो जटायूच्या बसून देत नाहीत किंवा चढून देत नाहीत. उगाच माणसं एक बसला की दुसरा बसतो, दुसरा बसला की तिसरा बसतो. उगाच घोळका बसला म्हणजे कुठेतरी प्रॉब्लेम द्यायला नको मूर्तीला. त्यामुळे मूर्तीवरती काय बसून देत नाही. इथनं समोर अशी एवढी सगळी भली मोठी मूर्ती दिसते बघा पूर्ण कॅमेऱ्यात. ही भली मोठी सगळी मूर्ती तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत्या. तर हे आहे जटायू श्रीराम मंदिर. बरोबर जटायूच्या मूर्तीच्या पूर्व बाजूसच आहे बघा जटायू श्रीराम मंदिर. तर आता चाललोय जटायू श्रीराम मंदिराचं दर्शन घ्यायला. गरमी भयंकर आहे. हा माहिती आहे. तर हे बंद आहेत ना फोटो व्हिडिओ नव्हता. माय व्हिडिओ ओनली, माय व्हिडिओ कॅप्चर. हां ओके नो प्रॉब्लेम. तर आतमध्ये फोटो व्हिडिओ काढू शकत नाही तुम्ही. हे पाठीमागं मंदिर आहे. ओके दर्शन घेऊन यावं आधी. 10 फूट भाऊ, 10 फूट. इंटरनेटवर फोटो मिळाला तर मी साईडला व्हिडिओमध्ये टाकेनच. 10 फूट उंचीची सोन्याची श्रीरामांची मूर्ती आहे आत. जबरदस्त. इथंच पाठीमाग आहे. हे गेट आहे बघा पाठीमागे ते. हे गेटच्या आत आहे. जबरदस्त. पाठीमागं बघू शकता श्रीरामांचे पदचिन्ह आहे. भले मोठे आहे, जवळपास 8-10 फुटाचं पाय आहे असा लांब लचक. एवढं मोठं श्रीरामाचं पदचिन्ह इथं दाखवलेलं आहे. ते लिहिलं आहे बघा. तर इथे श्रीरामांचे पदचिन्ह आहे. बाजूलाच जटायूंना ज्यावेळी श्रीराम शेवटच्या क्षणी भेटायला आले होते, ज्यावेळी जटायू जखमी अवस्थेत इथे पडले होते, त्यावेळी त्यांना भेटायला आल्यानंतर श्रीरामांनी इथे आल्यानंतर त्यांना अग्नी प्रदान केली. तेव्हाच इथलं फुटप्रिंटचे वन आहेत असं दर्शवलं आहे इथं. ते आपल्या पाठीमाग आहे जटायूचे तुटलेली पंख. ती साईड आहे ही. डाव्या बाजूचं पंख त्यांचं तुटलं होतं. तर हे तुटलेली साईड सगळी दाखवल्या बघा. इथं तुम्हाला दिसेल पाठीमागच आहे आपल्या. तर एकच पंख आहे जो की पलीकडल्या साईडला आहे. माझा कसं डोळ्यात पडलं. यूट्यूबर घेतली आता. खतम. चला जटायू पाषाण या साईडला आहे. सगळं बघून झालेलं आहे. आणि आपला पुढला स्टॉप आहे अलेप्पेला. जवळपास 112 किलोमीटरचा स्टॉप आहे. 3 तास टायमिंग दाखवतोय. म्हणजे 100% ट्रॅफिक जाम असणार आहे आता. आणि भरपूर वेळ गेलेला आहे. 12-12:30 वाजता आलो असेल आम्ही इथं. आणि आत्ता वाजले ती 5. कारण 2 ग्रुपमध्ये बघून आलो. अगोदर मी, अभि, हर्ष, प्रथमेश एवढी जण गेलो. आणि मामा नाना नंतर गेलीत. कारण गाडीवरती सामान एवढा आहे ती असं मोकळं ठेवून जाणं योग्य नाही. त्यात पण नाना मामा रोपवेने गेलीत पहिल्यांदा. आणि येताना रोपवेला गर्दी दिसल्यावर चालत आले ती. तोडा झाडं तोडा. परत म्हणू नका पाऊस आम्हाला कमी पडला आणि जास्त पडला. तोडा झाडं तुम्ही. पाक तोडून टाका. काय ठेवू नका जगात. या काय थडाकली टमटमवाल्यानं, काय थडाकली गाडी. चेपलं का. वाईट ट्रॅफिक लागले भयंकर. गाडी तापली. सकाळपासून 3 वेळा तापली गाडी.
एवढं ट्रॅफिक आहे. एवढ्या अख्ख्या राईडमध्ये तापली नाही तेवढी सकाळपासून तापल्या गाडी. काय नाही इथंच लावतो. ओके ओके ओके, आधी सामान ठेवतो साईडला, मग सांगतो तुम्हाला नक्की काय विषय आहे.